जगातले 50% व्हाईट कॉलर जॉब्स 2030 पर्यंत नाहीसे होतील. पुढच्या काही वर्षात सॉफ्टवेअर इंजिनियरचं करिअर धोक्यात आहे. अँथ्रोपिक या अमेरिकन कंपनीचे सीईओ डारिओ अमोदेई यांनी काही दिवसांपूर्वी अशी विधानं करून मोठी खळबळ उडवून दिली होती. फेब्रुवारी महिन्यात अँथ्रोपिकच्या एका एआय टूलमुळे जगभरातल्या आयटी कंपन्यांचे शेअर कोसळले होते, ज्यामुळे या कंपन्यांचं $285 बिलियन नुकसान झालं होतं. आयटी कंपन्यांना धडकी भरवणाऱ्या अँथ्रोपिकमुळे आता बँकिंग सेक्टरलाही मोठा हादरा बसण्याचा धोका निर्माण झालाय. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून देशातल्या सगळ्या बँकांना अँथ्रोपिकच्या मायथॉज या एआय मॉडेलपासून वाचण्यासाठी बँकांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. या मायथॉज एआय मॉडेलचा धसका फक्त भारतच नाही तर जगभरातल्या इतर देशांनी सुद्धा घेतलाय. मायथॉजने थेट बँकिंग सेक्टर समोर मोठं आव्हान उभं केल्यामुळे लोकांचे बँकांमधले पैसे सुरक्षित आहेत की नाही अशी भीती आता व्यक्त केली जाते. अँथ्रोपिकचं हे मायथॉज एआय मॉडेल आहे काय? या मॉडेलमुळे बँकिंग सेक्टरला धोका निर्माण का झालाय? केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशातल्या बँकांना नक्की काय सूचना केल्यात त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली 23 एप्रिलला एआय मॉडेल्सशी संबंधित सायबर सुरक्षा यंत्रणांचं मूल्यांकन करण्यासाठी देशभरातील बँकांच्या प्रमुखांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान अर्थमंत्री सीतारामन यांनी बँकांना त्यांच्या आयटी प्रणाली सुरक्षित करण्यासाठी, ग्राहकांच्या माहितीचं संरक्षण करण्यासाठी आणि आर्थिक संसाधनांचं रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत अँथ्रोपिकच्या क्लॉड मायथॉज मॉडेलचा वित्तीय डेटा सुरक्षेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल चर्चा करण्यात आली. बँक ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी, एआयच्या धोक्यापासून ग्राहकांच्या पैशांचं संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना सुद्धा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी दिल्या होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना दिलेल्या या अलर्टनंतर लोकांचे बँकांमधले पैसे सुरक्षित आहेत का अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे. अँथ्रोपिकच्या क्लॉड मायथॉज या एआय मॉडेलमुळे जगभरातल्या इतर देशांनीही आपल्या बँकिंग सेक्टरला सावध राहण्याचा इशारा दिला होता. त्यामुळं हे एआय मॉडेल नक्की आहे काय ते बघूयात. मायथॉज हे अँथ्रोपिक कंपनीनं त्यांच्या क्लॉड या एआय सिस्टम खाली तयार केलेलं एक नवीन मॉडेल आहे. गुगल जेमिनाय आणि ओपन एआयच्या चॅट जीपीटी सोबतच फाईट करण्यासाठी अँथ्रोपिकनं हे एआय मॉडेल तयार केलंय. आता चॅट जीपीटी आणि जेमिनायचा वापर आपण एखाद्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी किंवा क्रिएटिव्ह गोष्टींच्या आयडियाज डेव्हलप करण्यासाठी करतो. आपण जे काही विचारू त्याची उत्तरं आपल्याला या चॅटबॉट्सच्या माध्यमातून मिळतात. पण अँथ्रोपिकचं मायथॉज एआय मॉडेल हे यापेक्षा जास्त ॲडव्हान्स असल्याचं म्हटलं जातं. मायथॉजमध्ये कॉन्स्टिट्यूशनल एआयचा वापर करण्यात आलाय, ज्यामुळे या एआयच्या माध्यमातून जास्तीत जास्त अचूक माहिती देणं शक्य होऊ शकतं. 7 एप्रिलला अँथ्रोपिक कडून मायथॉजचा प्रिव्ह्यू लॉन्च करण्यात आला. मायथॉज हे कम्प्युटर सिक्युरिटी टास्क करण्यासाठी प्रगत असल्याचं अँथ्रोपिक कडून सांगण्यात आलं. मायथॉजचं वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षानुवर्ष जुन्या सॉफ्टवेअरमधले बग शोधून देऊ शकतं. म्हणजे एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये जर काही हिडन बग्स असतील ज्यामुळे सॉफ्टवेअर योग्य प्रकारे काम करत नसेल तर ते या मायथॉज कडून लगेच शोधून दिलं जाऊ शकतं. कुठलंही सॉफ्टवेअर किंवा वेब ब्राउझर जे 20 वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे पण त्यात सुद्धा काही दोष असतील तर ते मायथॉजने टेस्टिंग दरम्यान शोधून दिल्याचं अँथ्रोपिक कडून सांगण्यात आलंय. ओपन बीएसडी या ऑपरेटिंग सिस्टीम मधला एक 27 वर्ष जुना बग मायथॉज कडून शोधून देण्यात आला. आता जर एखादं एआय मॉडेल सॉफ्टवेअर मधले बग्स शोधून देत असेल तर ती नक्कीच एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण या मायथॉजच्या या ॲडव्हान्स सिस्टममुळे धोका निर्माण होण्याची शक्यता सुद्धा जास्त असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे मॉडेल सायबर सिक्युरिटीसाठी सक्षम असलं तरी काही हॅकर्सकडून त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. मायथॉजचा वापर करून बँकिंग सारख्या फायनान्शियल सेक्टरमधले बग शोधले जाऊ शकतात आणि त्याच बग्सचा वापर हॅकर्सकडून शस्त्र म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळेच अँथ्रोपिक कडून मायथॉज एआय मॉडेल अजूनही मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेलं नाही. सायबर सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून अँथ्रोपिकनं मायथॉज सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिलेलं नाही. जर हे एआय मॉडेल चुकीच्या लोकांच्या हातात पडलं तर त्याचा कुठल्याही क्षेत्रातले बग शोधून त्याच बग्सच्या आधारे हॅकर्सकडून संपूर्ण सिस्टीम हॅक केली जाऊ शकते, ज्यामुळे सायबर सिक्युरिटी म्हणून तयार केलेलं हे मॉडेल सायबर क्रिमिनल्ससाठी जास्त फायद्याचं ठरू शकतं असं अँथ्रोपिकचं म्हणणं आहे. हाच धोका लक्षात घेऊन अँथ्रोपिकनं मायथॉज मॉडेल फक्त 12 टेक कंपन्यांसाठीच खुलं केलंय. याला अँथ्रोपिक कडून प्रोजेक्ट ग्लासविंग असं नाव देण्यात आलंय. जगातली सर्वाधिक महत्त्वाची सॉफ्टवेअर सुरक्षित ठेवण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आल्याचं अँथ्रोपिकनं सांगितलंय. पण फक्त बँकिंग सेक्टरला आज मायथॉजमुळे जास्त धोका असल्याचं का म्हटलं जातंय तर मायथॉज एआयमुळे होणाऱ्या संभाव्य सायबर क्राईम्सबद्दल थेट IMF मध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे
जगभरातल्या सगळ्याच देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी हे एआय मॉडेल धोक्याची घंटा असल्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधण्यात आलं. अँथ्रोपिकने केलेल्या दाव्यानुसार मायथॉसच्या टेस्टिंग दरम्यान काही अनऑथोराइज ॲक्सेसनी ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यामुळे याचा चुकीचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे हे सगळं सुरू असतानाच एका गटाला मायथॉसचा बेकायदेशीर ॲक्सेस मिळाल्याचं म्हणजेच हे एआय मॉडेल अँथ्रोपिकच्या ग्लासविंग प्रोजेक्टमधील कंपन्यांशिवाय दुसरीकडे लीक झाल्याची बातमी सुद्धा काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. त्यामुळेच जगभरातल्या अर्थव्यवस्थांनी या मायथॉस एआयचा धसका घेतल्याचं बोललं जात आहे. भारताचा विचार केला तर भारतातल्या बँकिंग सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर होत असला तरी यातल्या बऱ्याच सिस्टम्स या जुन्या आहेत. त्यामुळं या सिस्टममधले बग्स जर हॅकर्सकडून शोधले गेले आणि त्याचा गैरवापर करून हॅकर्सनी सिस्टम हॅक केली किंवा या बग्सच्या माध्यमातून एखादं मॅलिशियस सॉफ्टवेअर जर त्या सिस्टममध्ये सोडण्यात आलं तर संपूर्ण बँकेचा कारभार हा हॅकरच्या हातात येऊ शकतो, ज्यातून ग्राहकांचे अकाउंट डिटेल्स, त्यांची फायनान्शियल हिस्ट्री या सगळ्याची माहिती काढून घेतली जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते बँकिंग सेक्टर हे सगळ्यात असुरक्षित इकोसिस्टम आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया सुद्धा हेच सेक्टर आहे. त्यामुळे जर या सिस्टमवर कोणताही सायबर हल्ला झाला तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेला सगळ्यात मोठा धोका आहे. त्यामुळे बँकिंग सेक्टरनं हा धोका लक्षात घेऊन आपली सायबर सिक्युरिटी जास्तीत जास्त मजबूत करण्याचे आदेश अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना दिलेत. फक्त भारतच नाही तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, UK अशा देशांनी सुद्धा याच पद्धतीची पावलं आपल्याकडून उचलली आहेत. तुम्हाला काय वाटतं? अँथ्रोपिकच्या मायथॉस एआय मॉडेलमुळे बँकिंग सेक्टरला मोठा धोका निर्माण झालाय का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.